ठीक आहे, इथे झाले होते आपले. आता फक्त याच्यामध्ये काय राहिलं आपल्या इथे थोडस मार्जिन आणि पॅडिंग काय चेक करायचं होतं. आणि ते बनवायचे होते आपल्याला काय डॉट्स. ओके, तर हे डॉट्स वर आपण मार्जिन अप्लाय केली होती तर ती झाली नव्हती. कशामुळे झाली नव्हती हो? कोणी काय आयडिया लावू शकते का थोडस? हॅलो, ठीक आहे मी सांगतो. आवाज येतोय का? नाही, आवाज येत नाही माझा. हॅलो, येतोय सर. येतोय सर. तर इथं जे आपण ओल कॅरोसेल थीम लावली होती बघा, CSS ओल कॅरोसेलची, आठवत आहे? यस. तर आपण इथं त्याला दिली होती मार्जिन 30 दिली होती टॉप बॉटम, आणि लेफ्ट राईट ऑटो दिली होती. तरी तिने कुठली मार्जिन घेतली हो टॉपची? 10 पिक्सल. इथं दिसते ओल थीम ग्रीन डॉट मिनिमम CSS, तिथली CSS घेते. ठीक आहे, तर त्याची ते CSS आपल्याला ओव्हरराईट करावं लागेल. तर त्यासाठी काय लिहावं लागेल आपल्याला? नॉट इम्पॉर्टंट. हा पूर्ण क्लास घेऊन जावं लागेल तिथं. ओल थीम ओल नाव डिसेबल प्लस ओल डॉट्स. ओके, कारण या CSS मध्ये आपण काही चेंज करणार नाही. ओल थीम ग्रीन याच्यामध्ये ग्रीन आणि कोणतेही डिफॉल्ट वाली. ओके, तर इथे आलो आपण. आपण कॉपी पेस्ट केली. ठीक आहे, आलं. आता काय पाहिजे आपल्याला? हे डॉट्सला करायचं ना. येस सर. बघू आपण त्याचं काय करते. तर स्पॅन आहे, दिसते का? तर ह्याला आपण बॅकग्राऊंड कलर ट्रान्सपरंट करू आणि बॉर्डर देऊन बघू. ओके, आणि बॉर्डर रेडियस काय करू तर त्याची 0 करू, आणि बॉर्डर रेडियस त्याची 50% आहे. तर आपल्याला काय घ्यावं लागेल? पूर्ण क्लास घ्यावा लागेल. ओल थीम ओल डॉट्स आणि ऍक्टिव्ह आणि स्पॅन म्हणून. आपल्याला विदाउट ऍक्टिव्ह पण लागणार आहे आणि ऍक्टिव्हला पण लागणार आहे. तर आपल्याला ऍक्टिव्हचा नाही पाहिजे सध्याला, नॉर्मल वाला पाहिजे. ओके, समजतं इथं काय करतोय मी? चाललंय सगळ्यांच्या डोक्याच्या वरून. हॅलो, ठीक आहे, मी समजते असं विचार करून पुढे चलतो. इथलं हे क्लास घेतला आपण पूर्ण, ओल डॉट थीम डॉट ग्रीन मिनिफाईड CSS मधला तो क्लास कॉपी केला आणि आपली जिथे CSS आहे तिथे ते पेस्ट केला. ओके, बॅकग्राऊंड कलर काय करायचं मला इथे? ट्रान्सपरंट करायचं. ठीक आहे, बॉर्डर रेडियस 0 करावं लागेल, कारण तिथं ऑलरेडी 50% मी त्यांनी करून टाकलेलं आहे. ओके, चेक करू आपण काय आलं तर. ठीक आहे, आता ऍक्टिव्हचाच दिसते बघा एक तेवढा, आणि बॉर्डर द्यावा लागेल. तर आपण त्याला सध्याला 1 पिक्सल देऊन बघू. कलर सॉलिड कलर काय व्हाईट द्यावा लागेल. आले का?
तर थोडस अजून काय करू, बॉर्डर आपण तिला कसं आहे पीएचडी मध्ये अशीच आहे, म्हणजे आपल्याला 1 पिक्सेलच ठेवावं लागेल, जास्त करायची गरज नाही. तर कोणी आयडिया लावू शकेल का आता, ह्या ज्यावेळेस मी त्याच्यावर क्लिक करेल किंवा ओव्हर करेल तर हे मला असं दिसायला पाहिजे, तर काय करावं लागेल मला त्याला, थोडा आयडिया लावा बरं तुम्ही. मी तो ओपन करतो. हा मी ओपन पण करून ठेवलं. हॅलो, हॅलो, सर काही लक्षात येत नाहीये का, आवाज माझा येत नाही, मला काही कळतच नाही, तर कोणी बोलतच नाही. ऍक्टिव्ह कलर बदलायला बॅकग्राऊंड ऍक्टिव्ह वरती कलर चेंज करा. इथं दिलेला आहे बघा त्यांनी, मी इथं ओपनच करून ठेवलंय तुम्हाला समजावून. ओके, आता हे पण इथं गेला, तर काय ओल थीम मध्ये ओल डॉट्स ऍक्टिव्ह आणि स्पॅनला काय बॅकग्राऊंड कलर, ऍक्टिव्हच्या वेळेस स्पॅनला आहे, म्हणजे ओल डॉट्सला ऍक्टिव्ह ज्यावेळेस क्लास ऍड आहे त्यावेळेस स्पॅनचा कलर काय हो, त्या बॅकग्राऊंड कलर जो काही ग्रीन कलर मध्ये आहे तो आहे, तर आपल्याला तो नाही ठेवायचा आहे. तर आपण काय करू, इथं बॅकग्राऊंड कलर व्हाईट टाकला, पण तिथं व्हाईट आहे का हो, थोडस मध्ये अजून एक स्पेस आहे बघा, डॉट्स दिसते. हो, तर त्याला काय करता येईल मला आता सांगा थोडस, थोडस लावा. चलो आज थोडा बघू तर. हॅलो, कदम, शशिकांत, किरण, मुकुंद गायकवाड, नरेंद्र, नितेश, पूजा, ऑल एंड राहुल, सागर, संध्या, वेदिका, वैभव, वर्षा, सांगा बरं. हा सर पोझिशन घेऊन डॉट घ्यावा लागेल. कोण म्हणतंय, पूजा सर. नाही ते पण येऊ शकते, पण ते एवढ्या डॉट साठी कुठली पोझिशन कसं करणार ते एवढ्यासाठी, पण तुम्हाला अजून ते सीएसएस सोल थीम मध्ये सीएसएस पण चेंज करता येणार नाही. ठीक आहे, मी सांगतो. ठीक आहे, इथं काय होतं, ओल्ड डॉट्स ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह होता ना, बरोबर आहे. तर त्याचा बॅकग्राऊंड कलर आपण काय करू, ट्रान्सपरंट करून टाकू. ओके, आणि ओव्हरला आपण काय करू, मी ओव्हरचं पण इथेच करून देतो, डबल लाईन लिहायची काही गरज नाही. ओके, तर इथं मला ऍक्टिव्हच्या ऐवजी काय करावं लागेल आता, ओके. आता आला का, गेला तो बॅकग्राऊंड कलर. ओके, आता आपण म्हणू त्याला, ज्यावेळेस मी ऍक्टिव्ह किंवा ओव्हर करणार आहे त्यावेळेस बॉर्डर काय करायचं, आपण थोडीशी 3 किंवा 4 पिक्सलने आपण चेक करू, 3 पिक्सल येईल जवळपास, सॉलिड. ओके, आलं का लक्षात. इथे किती आहे बॉर्डरची विड्थ, हाईट विड्थ किती आहे, 1 आहे, इथे किती केली हो, मी 3 केली बघा, 3. तर ते कसं होईल आता ओव्हर केल्यावर, ऍक्टिव्हला आली बघा डायरेक्ट ऑटोमॅटिक. आलं का, येस सर, येस. सिंपल आहे एकदम, फक्त थोडस तिथल्या तिथं बघावं लागेल थोडस.
नंतर काय होतं, बोलते पण आवाज बिलकुल येत नाही. ओके, ठीक आहे. आता पॅडिंग वगैरे ते काय आपण चेक करू थोडस. किती आहे टॉपला? 60 हा, काही कोणी बोलते का? मला ऐकू येत नाही. तर पॅडिंग मला कशाला द्यायची होतं याला, टॉप बॉटम ना? सर Adding 16 बॉटम पिक्सेल 16. आणि 0. खूपच जास्त दिसेल हो तिथल्यापेक्षा. ठीक आहे, 5 पर्यंत टाकू. आणि लेफ्ट राईट आपण काय ठेवायचे? कारण Left. कारण तिथं 14 का दिसते, इथे 5 का टाकावं लागली? कारण इथं बॉटमला पण याच्यामध्ये बटनला पण इथं आहे बघा पॅडिंग स्पॅनला. ठीक आहे, इथं कुठं कोण काय म्हणत होतं का? हॅलो, हा सॉरी, मार्जिन दिले त्यांनी, मार्जिन पॅडिंग दिले. तर इथं टॉप बॉटम 5 आहे आणि लेफ्ट राईट 7 आहे. तर टॉपला आपले चेक किती आली हो इथं? पॅडिंग 14 पिक्सेल होती, तर त्याच्यातलं 5 गेली, Yes. तर राहिले किती? 10 राहिले बघा. ओके, तर आपल्याला इथं किती? 10 टाकावं लागेल. पण ते 10 टाकलं तर खूप जास्तच होते. ठीक आहे, 10. हे कुठे टाकायचं आपण? ओल्ड डॉट्सला. इथं आधी आपण जी CSS घेतली 311 नंबर लाईनला. ओके, हे समजते का? चालले डोक्यावर सांगा आताच, कोणता तुमचा विचारतोय. हॅलो, ठीक आहे, नेक्स्ट पुढे जाऊ. इथं तर झालं आपल्या सर्व गोष्टी. हे पण वर्क करायला. आता की प्रोग्रेस बार किंवा बार फिलर बघायचं आपल्याला. ओके, Yes, sir. तर ह्याच्यासाठी पण जसं आपण ओल कॅरोसेलचं एक प्लगइन वापरले रेडीमेड, तसंच हे बार फिलरला किंवा प्रोग्रेस बारची तुम्ही जर सर्च केला तर jQuery खूप सारे प्लगइन भेटतात तुम्हाला. खूप सारे म्हणजे खूप सारे, लागेल तेवढे भेटतात. त्याच्यातलंच आपण एखादी कोणता यूज करू. ओके, तर मी इथे टाकतो प्रोग्रेस बार jQuery प्लगइन. बघा इथे राऊंडचे पण प्रोग्रेस बारचे प्लगइन भेटतात बघा. आपल्याला कसा पाहिजे हो इथे? लाईन मध्ये पाहिजे ना, हॉरिझॉन्टल. Yes. तर हे लक्षात ठेवा. Yes. ते प्लगइन्स खूप कामाला येतात आपल्याला. रेडीमेड काम ते एरर देते. ओपन करून बघू आपण. ठीक आहे, पण आपल्याला असला नाही पाहिजे. आपल्याला इथे काय टूल टिप पण पाहिजे वरती. इन्क्रीज पण करण्यासाठी आहे ते कस्टमला इन्क्रीज करण्यासाठी बाय डिफॉल्ट. ह्याची गरज नाही आपल्याला. आपण सध्याला एक सिंपल वाला बघू किंवा बार फिलर. ओके, तर हा वाला आपल्याला काय पाहिजे? असाच आहे बघा, आपल्याकडे टूल टिप वाला एक आहे.
Yes. इथे दिसते. हो सर. Yes. तर तोच यूज करायचा आपल्याला. हा मी इथं डाउनलोड करून ठेवलेला आहे आधीच. इथे डाउनलोड करायचा. Close करतो मी. इथे डाउनलोड होते इथे. झालंय. इथं रिस्पॉन्सिव्ह अॅनिमेटेड प्रोग्रेस बार होता. तर ह्याला आपण 7-zip ने ज्या नावाने ओपन केले तेच ओपन करू. तर आता बघू आपल्याला इथलं काय काय लागणार आहे. ह्याच्यासाठी मी याला पण एका एडिटर मध्ये ओपन करून ठेवतो. दाखवतो इतर वेळ. ठीक आहे. हो का इथनं HTML चालू केलेलं आहे तुम्ही. बार फिलर प्लगइन डेमो जर आपण ओपन विथ लाईव्ह सर्व्हर केलं तर हा जसा आहे तसा दिसेल सर्व. ओके. तर आपण एक त्याला आपलं स्ट्रक्चर बनवून घेऊन येऊ आधी आपल्या याच्यामध्ये. तर आपल्याला आता डायरेक्ट इथं यूज करता येणार नाही. बरोबर आहे ना. Yes sir. समजतंय का चालले डोक्यावरून सांगा तुम्ही. एक सेक्शन घेऊ आपण. क्लास देऊ त्याला काहीतरी. सर ते सेपरेट आहे का? हा सेपरेटच टाकू आपण त्याला. प्रोग्रेस एलिमेंट वगैरे टाकू. प्रोग्रेस बार. इथे PhD मध्ये ते एकाच ह्याच्यात दिसते. येस. एकाच सेक्शन मध्ये आहे. पण आपण ते थोडस आणि कारण बॅकग्राऊंडला कलर पण सेम आहे त्यामुळेच आपण थोडे वेगवेगळे सेक्शन ठेवू म्हणजे ते आपल्याला डिस्टिंग्विश करता येईल दोन्ही कोड. होल कॅरोसलचा आणि तो प्रोग्रेस बारचा. ओके. एकाच सेक्शन मध्ये मी टाकून देईल तुम्हाला. चालेल. पण ते कन्फ्युजन व्हायला नको. त्या सेक्शन पहिल्याचं जे सेक्शन आपण तिथे यूज केलं तरी होऊन जाईल तिथे. पण तिथे जर टाकलं तर तुम्हाला मग ते थोडंसं कन्फ्युजन होईल कारण तिथे आपल्याला इतर रो आणि काय जे कॉल्स जे काही लागणार आहेत आपल्याला 6 तेच यूज करायचं. पण ते केल्यापेक्षा आपण थोडंसं सेपरेट घेऊ. आपण MD मध्येच आहे का हो? बघा बरं. हा कंटेनर MD मध्येच आहे आपण. डॉट LG टाकलं. LG सर. पण बघू ती स्पेलिंग पण बरोबर आहे का. तर चूक झाली होती. ठीक आहे. नेक्स्ट काय होता. रो टाकावा लागेल आपल्याला. रो कॉलम. सेव्ह केलं. आता नेक्स्ट काय होईल. हा वेब एका ह्याच्यामध्ये आणि हा एका ह्याच्यामध्ये. येस. तर किती घ्यावं लागेल आपल्याला. कॉल 6 कॉस्ट. 6 घ्यावं लागतील सर. ओके. ठीक आहे. कॉल 6 डॉट कॉल 6. ठीक आहे. आणि ते तर
वेब डिझाईनची आता बघितली बघा आपण. वेब डिझाईन म्हणून एक हेडिंग आहे. ओके, ते आपण डायरेक्ट एका ड्यू मध्ये तर टाकू किंवा डायरेक्ट बाहेर जरी टाकले तरी हे काम होऊन जाईल आपलं. ओके, H1 का वेब Web dev. Design. ओके, वेब डिझाईन. वाटलं तर खालचा प्रोग्रेस बार आपल्याला तिथं दिलेला आहे. आपण इथं जर निरीक्षण केलं असेल तुम्ही तर यांनी इथे H1 टाकलाय बघा. आपण तसाच टाकला आणि बाकीचा कोड जसा आहे तसा तो आपण काय करू, कॉपी करू. Copy paste. हा एक बार फिलर आहे बघा. पुन्हा हा दुसरा एक आहे. हा डेटा पर्सेंट दिसते 50% वाला. Also. इथं 50 वाला आहे. ओके, नेक्स्ट किती आहे, 35 वाला आहे. ओके, त्याच्यानंतर 75 वाला एक आहे, नंतर 95. तर आपण सध्याला एकच कॉपी पेस्ट करून घेऊ, बघू नंतर त्याला. 50% चा घेतला आपण एक आणि हा इथे पेस्ट करून ठेवला. ओके, इथपर्यंत डाऊट कोणाला काही काय आहे का? Nice. नाही ना, पक्का. ओके, आपलं पुढे गेला डॉक्युमेंट्स इथे. इथं काही चाललं नाही अजून, फक्त वेब डिझाईन थोडा H1 दिसतंय आपल्याला. ओके, आता बघू आपण CSS कशी करायची आपल्या. तर JS मध्ये इथं काय दिसते हो, jQuery.borfiller JS दिसते. ओके, Yes. आणि इथं वरती हेडिंग मध्ये पण त्यांनी कुठे स्टाईल मध्ये एवढी हे दिले, फॉन्ट फॅमिलीची काही गरज नाही आपल्याला सध्याला. आणि बघू खाली काही दिले का कोड. इथे एक कोड दिला आहे, हा एक बघू आपण. बाकीचा खालचा काही गरज नाही, ते वेगळ्या गोष्टीसाठी. नवीन स्क्रिप्ट वेगळी. जरी आपण कमिट केला तरी तो काय होणार आहे, व हा वर्कच होणार आहे. ओके, त्यामुळे खालच्या JS ची तुम्हाला काही रिक्वायरमेंट नाही, फक्त केवढा हा डॉक्युमेंट्स पाहिजे एवढा. ओके, आणि इथे एक JS लिहिली फाईल आणि CSS बघू आपण. इथे एक CSS आहे. ओके, तर काय काय बघितलं ह्याच्यामध्ये आता आपण. फर्स्ट Yes, HTML घेतली आहेत ना, जेवढा लागणार होता तेवढा Yes, एकच sir. बनवायचं आपल्याला. त्यानंतर ते एक JS फाईल आहे त्याची, ती घ्यायची आहे. आणि इंडेक्स मध्ये इथं बॉटमला काय हो, स्क्रिप्ट लिहिली आहे त्यांनी थोडीशी. ओके, आणि style.css जी बनवली आहे तिने. ओके, yes. ते पण 3-4 गोष्टी लागणार आहेत आपल्याला. ठीक आहे, आता आपण एक एक बघू, अप्लाय करू. ठीक आहे, हे तो ओपन केलं मी, जे आपण बार फिलर डाउनलोड केलंय प्लगइन, त्याच्यामध्ये मी फर्स्ट JS फाईल कॉपी करतो आणि आपला प्रोजेक्ट जिथं बनवलाय ऍसेट्स मध्ये JS मध्ये jQuery.barfiller ही फाईल ऍड करून दिली बघा. ओके, आणि याच्यामध्ये काही चेंज नाही करायची, हे ऍड करून द्यायची फक्त. ओके, आणि त्याची स्क्रिप्ट लिंक देऊन टाकायची. ओके, नेक्स्ट काय हो, इथं काही गरज नाही सध्याला टाकायची. ओके, तर आपण ती लिंक देऊ. ओके, कसं देणार हो, सांगू शकतो कोणी? हॅलो, मी समोर काढून ओपन करून ठेवले. स्क्रिप्ट मध्ये द्यावं लागेल ना सर. तेच द्यावं लागेल ना. Set .js /js. आणि काय हो आपली कोणती द्यायची, बार फिलर. बार फिलर. ठीक आहे, झालं आपलं काम.
आता नेक्स्ट काय पाहिजे आपल्याला? CSS. इथली CSS. सी ओके, हे जे काही 50 लाईनची CS आहे ती लागणार आहे आपल्याला, रिक्वायर आहे. तर आपण इथं जे बनवलं तसं, जसं इथे हेल्पर डॉट CSS बनवले ना, तसं तुम्ही येता एखादी काय बनवू शकता, इथे फाईल बनवू शकता. कोणत्या नावाने? बार फिलर डॉट CSS. बापरे. ओके, तर मी फाईल क्रिएट करत नाही, मी सध्याला काय करतो, इथेच टाकतो मी, याच्या खाली मी तर तुम्ही फाईल तयार करून टाकायचे बरं का. ओके, तर फाईल कशात तयार करून टाकायची? CSS मध्ये का? CSS. हा, CSS मध्ये इथे एक असा बार फिलर CSS डॉट CSS एक्सटेन्शन टाकून एक फाईल बनवायची तुम्ही. ओके, आणि तिची लिंक द्यायची, जसं आपण हेल्पर आणि स्टाईल डॉट CSS ची दिली HTML मध्ये, तशी ती लिंक देऊन टाकायची. आलं लक्षात? आणि ही सर्व CSS काय करायची, आपण जे प्लगइन डाउनलोड केलंय तिथून सगळी CSS उचलायची. तुम्ही जिथं फाईल तयार Copy करताल paste. तिथं पेस्ट करायची, जिथं तुम्ही फाईल तयार करणार. मी इथंच टाकली या स्टाईल मध्ये, सर्वात बॉटमला टाकली. आणि मला बॉडीमध्ये काय पाहिजे का? काही नाही. ठीक आहे, नाही सर. ते उडून टाकलं. ठीक आहे, बार फिलर, बार फिल हे जे काही त्यांचे क्लास यूज केले ते आपण राहू द्यायचे. ओके, आणि एक मेन काय राहिलो आता? JS. GS लाईन. ओके, इथं आहे किती लाईनची आहे ही? डॉक्युमेंट डॉट रीडिंग लाईन सर. 5-6 लाईनची आहे ही. आपण कॉपी केली आणि ऍप डॉट JS मध्ये पेस्ट करून दिली. ओके, ठीक आहे, आपण चेक करू. आलं का इथे? हो सर. एवढं सिंपल आहे. आता आपण एकाला आधी बनवू आणि नंतरचे काय करू? कॉपी पेस्टच आहे, कॉल 6. बरोबर आहे का? हो सर. जर आपण ही दिलं नसतं, चेक करू काय होईल. ते वरचा गेला बघा. ओके, आणि CSS जरी नाही दिली तर मग काय होणार? हे पूर्ण येणारच नाही. नेक्स्ट आपण जाऊ. ओके, काही करायची गरज नाही. आता आपल्याला काय बघावं लागेल, इथे याची हाईट मेजर करावं. किती आहे? मेजर केली का? हॅलो, बरं, त्याच्या आधी आपल्याला एक आपण काय सेक्शन बनवला प्रोग्रेस बार, तर त्याला आपल्याला एक तिथं पॅडिंग वगैरे काहीतरी द्यावं लागेल ना. हो सर. 97 माझ्या आली आणि बॉटम द्यावं लागेल ना सर. आणि इथं पॅडिंग ठीक आहे, किती आहे? 65 टाकून इथं 97 वर 100 आहे सर. 100 आहे का? ठीक आहे, 100. हो. प्रोग्रेस बार नावाने आपण बनवलं आहे. ठीक आहे, बार फिलर इथं राहू दे तुम्ही खाली, आणि आपली इथून रेग्युलर CSS चालू होते. पॅडिंग इफेक्ट नाही, आणि 165 काय तर मेजर केली. आला?
नेक्स्ट याची आता इथनं बघू. हा वेळ ह्याचं बघा बरं, मला क्लिक करून सांगायची. फॉन्ट साईज, फॉन्ट वेट पटकन सांगा. आपण काय घेतलंय ते H1 मध्ये घेतलं बघा. हॅलो, फॉन्ट साईज किती आहे सांगा. 20 Font pixel. size 20 आहे रेग्युलर 70 का ओके 20 ओके. नंतर फॉन्ट वेट, रेग्युलर आहे Regular. फॉन्ट वेट रेग्युलर आहे का? येस सर येस. आणि मार्जिन बॉटम 18 पिक्सल 18 pixel. जी पासन बघा 15 दिसते, 15 पेक्षा कमी दिसते मला. हा 15 पिक्सल आहे ते. आला इथे बघा. ओके, आता नेक्स्ट काय बघायचं आपल्याला? ह्याची विड्थ हाईट बघू आपण. 28 पिक्सल 26 दिसते, 25 पर्यंत बघू आपण. ओके, तर कशाला टाकायला लागेल होते आपण? ते बार फिलरला तर आपण इथे असंच कळणार नाही. ओके, तर इथे जाऊन बघावं लागेल, कारण आपण काय केलं ड्यू हा आयडी असलेला 12 वाजता ड्यू आपण काय केलंय पूर्ण कॉपी पेस्ट करून आणलेला आहे तिकडनं. बरोबर आहे ना? त्यामुळे माहित नाही आपण कशाला देणार आहे काय नाही. तर आपण इन्स्पेक्ट मध्ये यायचं, हा ड्यू चालू करायचा, तिथे इथं बघायचं. पण तिथं काय दिलं त्यांनी? विड्थ तर 100% आहे, हाईटच आहे 12. तर आपण हळूहळू इन्क्रीज करू. एक मिनिट. ठीक आहे, $75 ती बार फिलरची आपण CSS केली बघा. तर तिथं 12च्या ऐवजी काय करावं लागेल आपल्याला? 25 25. म्हणजे बार फिलर क्लास जो आहे त्याला टाकला पाहिजे. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. पण आता कलर बघायचा आपल्याला. हा कलरचा काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, फक्त हा वरचा कलर बघायचा. ते बघू आपण कलर ते कशाला दिलेला आहे. मधल्या ड्यूला नाही दिलेला तुम्ही, तर कशाला दिल्या होती? स्पॅनला दिलाय, पण इथं क्लास दिसते का मला? स्टाईल डॉट एलिमेंट दिसते मला, पण इथं कुठं दिसते का मला? आणि इथे थोडं निरीक्षण केलं तर बघा, $$0 दिसते. म्हणजे हे कुठून आलो? तर ज्या आपण जी टाकली 5 लाईनची ती तिथं दिलेला आहे त्यांनी. आपण तिथं जाऊन चेक करू. तर आता आपला आधी आपण इथे एक कलर आपण जे केलाय हा कॉपी पेस्ट करून घेऊ. ओके, आणि इथे दिसते बघा कलर. तर चेक करू आपण. एक मिनिट. पाणी कुठून आले? तर आपल्याला आपण काय केलं? इथं आयडी दिसते बघा 12 1. तर आपण फक्त एकच घेतलाय ना इथं कॉपी करून.
देऊ, ज्याला आयडी बार 1 आहे. बाकीचे घेतलेत का हो आपण 2, 3, 4 वाले? नाही सर. नाही. मग आपल्याला इथं पण टाकून घ्यावं लागेल. ओके. आणि जो इथं त्यांनी कलर अशा टाइप मध्ये दिलाय, जो जसा दिलाय बार कलर, तो काय करायचा आपण कॉपी करायचा आणि इथे पेस्ट करू. आणि आपला इथला एक कलर तो पिंक वाला इथला पण कॉपी करू हा, आणि काय करू इथं पेस्ट. पेस्ट करून देऊ. ओके, चेक आला का? ओके. पीएसडी मध्ये कलर वेगळा हम्म. आहे. पीएसडी मध्ये कलर वेगळा आहे. हा, जे काही कलर आहे तो जो काही कलर आहे तो आपण टाकू शकतो, त्याला काही नाही. कोणता कलर आहे ते इकडे गेलं त्या कलर. जो काही कलर आहे ठीक आहे. आला इथपर्यंत कोणाला डाऊट आहे? सिंपल एक बनवले आपण. नाही सर. आताच सांगा. त्याला बॅकग्राऊंड कलर द्यावा लागेल ना सर. नाही, असंच आहे ना तिथे पीएचडी मध्ये, चेक करा ना. हा, थोडस वेगळं कलर आपण देऊ, ते पण देऊ. पण इथं कोणाला काय डाऊट इथपर्यंत? नाही सर. एक जणच नाही, बाकी Yes, All sir. No, sir. फाईल आपलं प्लगइन कसं डाउनलोड केलं, त्याची CSS जी क्युरी कशी आपण अटॅच केली, त्याची JS फाईल बार फिलर कशी अटॅच केली, ते आलं ना व्यवस्थित लक्षात? चलो. काय म्हणते का कोणी? कदम आवाज येत नाही, क्लिअर आवाज येत नाही. चॅट करायला सांगा ना सर, चॅट सेक्शन मध्ये. कदम वॉइस क्लिअर नाही आहे, टेक्स्ट मेसेज केला तरी चालेल. ठीक आहे. आता इथे बघितलं तर कितीपर्यंत आहो? 95. 95. हा, आपण इथे काय टाकलाय? 50. इथं दिलंय बघा डेटा पर्सेंट. आणि ते सगळं त्यांनी मॅनेज कशाला केलं इथं? ज्युकिरी बार फिलर मधून इथं सगळी GS दिली. इथं काय बघायची गरज नाही आपल्याला, रेडीमेड प्लगइन आहे, त्यामुळे इथं काही डिस्टर्ब पण नाही करायचं स्ट्रक्चर. ओके, एक पण लाईन लिहायची नाही इथे, जसं आहे तसं ठेवून द्यायचं. तर त्यांनी इथून गोष्ट मॅनेज केलेली आहे. आपण बघू इथे टाकून 95 आली का? हो सर. फक्त आपण इथे नंबर चेंज केला, डेटा पर्सेंटेज येऊन गेला. ओके, आणि मग ते डेव्हलपर करतात प्रोग्रेस बार कसा तो मूव्ह करायचा एका अकाउंटला, ते दुसरे डेव्हलपर बघतात. किंवा तुम्ही ज्यावेळेस अँग्युलर वरती तुम्ही स्वतः काम करताय, मग त्यावेळेस तुम्हाला पण करावं लागेल स्वतः असतील. आता तुम्ही UI डेव्हलपर किंवा HTML म्हणजे HTML डेव्हलपर जात आहेत तर इथपर्यंतच करून द्यायची गरज आहे. पण ज्यावेळेस तुम्ही अँग्युलर वर काम करताल किंवा तुम्हाला JS वर पण काम करायला लागतील, त्यावेळेस मग थोडंसं तुम्हाला इथे एफर्ट्स घ्यावं लागतील. तोपर्यंत तुमची तुम्ही तेवढं त्याच्यात परफेक्ट होऊन जातात. ओके, तर आपण आता काय करू, हा कॉल 6 त्याच्या आधी एक बॅकग्राऊंड कलर राहिला. ओके, तो कुठे आपण चेक करू. इन्स्पेक्ट केला,
आणि इथं मला हे शॅडो पण काढून टाकावं लागेल. ओके, शॅडो काढायची आणि काय करायचं मला ते कलर कलर चेंज. ते जसं आहे तसं ऍज इट इज येणार आहे. आणि ते बार फिल्डरची आपण जी CSS टाकली तिथे आहे 356 नंबरला. ओके, इथे बॉक्स शॅडो मला नकोय, राहू दे तो असंच. ठीक आहे, आता जाऊ नेक्स्ट. कॉल 6 कॉपी केला आपण, पेस्ट केला इथे दुसरा आणि ह्या चौथा. बाकीचे काय आले ना तो, कारण आपण काय केले तेच आयडी सेम यूज केलं बघा. मी मुद्दामच टाकला असं, कारण काय करतात ज्यावेळेस एम्प्लॉय एक आले की लगेच कॉपी पेस्ट करतात. आणि ती जी प्रोसेस मी पण एकदा दोनदा अशा प्रोसेस मधून गेलेला आहे, म्हणून मी सांगतो, थोडं अनुभवानं सांगतोय, थोडं लक्ष द्या. की डेव्हलपर लगेच काय करतात, झालं म्हणतात की लगेच दुसरे कॉपी पेस्ट करतात आणि इथे HTML मध्ये लक्षच देत नाहीत. मग इकडेच कुठेतरी इन्स्पेक्ट करून काय तर त्याला डिबग वगैरे करत बसतात, काय येत नाही इकडे कडे तिकडे. तर लक्ष ठेवायचं, कारण आपण जे प्लगइन डाउनलोड केलेलं आहे तिथे HTML मध्ये जाऊन बघायचं आपण आधी. ओके, तर आपण इथले एक घेतला होता, इथं दुसरा एक आहे बघा, हा कॉपी करायचा दुसरा. ठीक आहे, आणि इथं एच काय राहिला आपला तो टाकून देऊ. सॉरी, आपल्याला काय करावं लागेल इथं आतमध्ये टाकावं लागेल इथं. ठीक आहे, आला आतमधला सगळं जे काही होता ते टाकलं. दुसरा पण आला, तिसरा पण बघू. ठीक आहे, हा लागणार आहे आपल्याला, आपण कॉपी पेस्ट करू. जवळपास सर्व सेमच आहे, इथं डेटा पर्सेंट आणि इथं आयडी चेंज आहे, बाकी सर्व सेम आहे, तरी मी इथं कॉपी पेस्ट करतोय. ओके, कारण इथं जरी आपण चेंज केलं तरी काय होणार, होऊन जाईल तो काम. बाकी तर सेम आहे, जे काही 95 लागणार आहे. ओके, इथपर्यंत आलो आपण. तर आता बघू आपण आता सेकंड काय 75 वाला आहे. ठीक आहे, नेक्स्ट कोणता आहे, किती आहे 75 आहे माझ्यामध्ये. ठीक आहे, आणि लास्ट 90%. 90%. ओके, आता आपल्याला काय करायचं हो, इथे कलर चेंज करायचे. तर आपण इथे येस लिहिलेले, तर हाच काय करायचा इथनं सेकंड साठी कॉपी केला, पेस्ट करून दिला इथे. डबल झाला तिथे. ठीक आहे, आणि शेवटचाच का पळतोय, मी इथं ड्युरेशन दिलं शेवटच्याला. ओके, त्यामुळे तो शेवटचा मोठो. बाकीचे ते डायरेक्ट येतात, कारण त्यांना टायमिंग दिलं नाही. पाहिजे असेल तर आपण हाला पण ठीक आहे.
इथपर्यंत कोणाला काही डाऊट? नाही sir. आपण एक एक टेक्स्ट आपले जे काही राहिले ते पेस्ट करू. कॉपी होत नाहीये का? काय होतो ना? Photoshop Lightroom फोटोशॉप ऑब्लिक काय होतं? slash Lightroom. लाईट रूम. Room. ओके. Next web development. वेब डेव्हलपमेंट. And digital social. Last one. डिजिटल सोशल होतं का? हो sir. डिजिटल Social. CI. आले. तर नेक्स्ट काय आहे का बघा बरं ह्याच्यामध्ये. तुम्ही पीएचडी थोडं ओपन करा. काय आहे का हे करा. काही नाही sir. नाही ना? परफेक्ट आहे का बघा. ठीक आहे. इथपर्यंत आलो. ह्याच्यामध्ये थोडस गॅप असेल असं वाटतंय मला थोडस. दिसते थोडंसं आहे बघा. आहे की नाही? हा सर. तेच म्हणत होतं लक्ष काय थोडं बघत होतो मी. 40. ठीक आहे. 40 आहे. तर आपण काय करू. आपल्याकडे आहे इथे ऑलरेडी हेल्पर मध्ये मार्जिन बॉटम हेल्पर क्लास. कशाला टाकायचे हो? प्रत्येक 6 ला टाकून देऊ. खालच्या 2 ला टाकणं गेलं तरी चालेल. आपण टाकू. तर खाली कंटेंट नाही आहे काही. इथे 40 वाढली म्हणजे तिथं काय करावं लागेल मला. पॅडिंग 40 न मायनस करावं लागेल बॉटम. ओके बरोबर आहे ना? नाही टाकलं तरी चालतंय ना सर. हा तर आपलं स्ट्रक्चर थोडं प्रॉपर. 65 मधून केले किती राहिले हो? ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय होता याच्यात. ही इमेज कोणी फाइंड करून ठेवली का बघा बरं. तुम्ही मिळते का बघा कोणाला. कोणी बघितले का? पीएचडी चालू केली की नाही कोणी अजून? हॅलो. चालू केली सर. हा मग ते इमेजेस सर्व डाउनलोड केलेत का कोणी? चेक केलंय का? इमेज आपला टाइम जाईल तर बघण्यात. 2 मिनिटच राहिले तुमचे. एक सेक्शन तर बनवतो. ठीक आहे. सेक्शन घेतला एक. काय बनवायचं मला तिथे. काय तिथं हे इडियटचा एक आयकॉन दिसते मला काय तर.
बरोबर आहे ना? हो सर, एक पॅरेग्राफ आहे आणि हा हेडिंग येईल. हा तर आता हेडिंग द्यायला नाही म्हणते एडिटचं थोडं काहीतरी दिसते म्हणून आपण काय करू एडिट सेक्शन नावाचा क्लास. ओके. नेक्स्ट काय हो आता चेक करू. हा कंटेनर एलजी मध्ये पाहिजे का एमडी कंटेनर मध्ये पाहिजे आम्हाला? हा कंटेनर मध्ये लागेल. डायरेक्ट कंटेनर मध्येच तो काय करावा लागेल आपल्याला इमेज तर कंटेनर क्रिएट करावा लागेल. ओके ओके. त्यानंतर काय पाहिजे आपल्याला? हो त्यानंतर काय कशात टाकू सांगा फास्ट. कंटेनर ठीक आहे ट्वेल मध्ये टाकला. आणि जे काही आपल्याकडे जो आयकॉन आहे जो पॅराग्राफ आहे जे हेडिंगचं हेडिंग जे आहेत ना ते एखाद्या आपल्याला एका ड्यू मध्ये रॅप करावं लागते सर्व. तर एडिट इन्फो नावाने तुम्ही काय करतो एका ड्यूला क्लास देतो. ओके ठीक आहे ते आयकॉन आपण आणू नंतर पेस्ट करून तोपर्यंत आपण इथं लोअर एम एस फॉर्म टाकू. थोडस जास्तच झाला ते जेवढा आहे तेवढाच पाहिजे ना आपण त्याचा कट करू इथपर्यंत. ठीक आहे नेक्स्ट काय हो हेडिंग आहेत तर बघा हो सर, स्मॉलच दिसतात Heading. म्हणजे मी H3 पासून पण घेऊ शकतो. दोन्ही H3 लागतील. नाही थोडस H4 पण टाकतो वेगळे करू आपण थोडा कलर वेगळा द्यायचा ना त्याला डायरेक्ट क्लास देण्याची ऐवजी आपण डायरेक्ट H3 आणि H4 ला करू शकतो. ओके हे थोडं लक्षात ठेवा इथे बघा बार फिलरची तुम्हाला जर एखाद्या वेळेस बार फिलर अशी राऊंड मध्ये जरी आली त्यावेळेस तुम्हाला हे प्लगइन आहे आणि इथून करू शकतो आपण डेमो बघायचा डाउनलोड करायचा आणि जे काही फाईल्स त्यांनी सांगितल्यात थोडस केअरफुली रीड करायच्या आणि त्या फाईल तिथे लिंक करून द्यायच्या आपल्या प्रोजेक्ट मध्ये. ओके हे सगळं रेडीमेड भेटते ना सर आपल्याला? हा असे हो का इथं प्लगइन्स बघा आता इथं खूप सारे प्लगइन्स आहेत 130 1000 हे फॉर्मचे लेआउट लोडिंग वगैरे जे काही आपल्याला लागतात तशा प्रकारचे. ओके आपल्याला बार फिलरचा पाहिजे तर बार फिलरचा झाला तो सर्च केला आपण ते तर काय पाहिजे आपल्याला सम ठीक आहे हा एडिट वाला एक कॉपी केला पेस्ट. ओके ठीक आहे पॅडिंग मेजर केले का कोणी? 160 आहे सर ड्यूला. 160 155 असते मला 160 येऊन जाईल तेवढी. ठीक आहे प्रोग्रेस बार तर आपला इथं झाला एंड. ठीक आहे इथपर्यंत आलो.
आपल्याला असं बघायचं आहे. ओके, तर त्यासाठी हे सर्व सेंटरला आणायचं आहे. तर सेंटरला आणण्यासाठी आपल्याकडे ते काय हो, हेल्पर क्लास. पेपर क्लास इथे टाकून देऊ. चला, इथे हेडिंग काय सांगा बरं फास्ट. डॅनियल एडवर्ड. डॅनियल एडवर्ड. स्पेलिंगच पेस्ट करू. मॅनेजर. नेक्स्ट काय हो, मॅनेजर. ठीक आहे, बरोबर आहे ना स्पेलिंग. ठीक आहे. तर बघवायचं पण मला काय, हे थोडस फॉन्ट साईज पॅडिंग वगैरे आपण नंतर बघू. सध्याला काय करू, इमेज नाही आहे. आयकॉनला मार्जिन. हा, तर इमेज नाही आपल्याकडे. इमेज भेटत नाही. हा, इमेज नाही भेटत का, कोणी बघितले का? हो सर, भेट नाही. बघतोय सर्व. लेअर 61 चा वर आहे बघा सर. लेअर 61 होतं बघा, आता तुम्ही गेलो होतो ना तिथे. 61 का? हा हो सर. कुठे येते, बॉटमला आहे का सर? सेंटरला आहे सर. सेंटरला आहे. हा, इथे. लेच्या वरती. हा का? हो सर. ओके, ह्यानी काय हो, पूर्णच इमेज दिली आपल्याला, अशी नाही पाहिजे होती आपल्याला. ओके, अशी दिली का इमेज. तर आपल्याला काय पाहिजे हो, जसं आपण इथं वर केलं बघा, इमेज इथं केलं बघा, इथं कशी दिली ती आपण लिनियर ग्रेडियंटनी एक सेपरेट इमेज काढली होती, आणि नंतर लिनियर ग्रेडियंटनी कसं केला होता आपण, बॅकग्राऊंड प्रॉपर्टी अप्लाय केली ते बघा, आठवतंय? हा, पण इथं काय केलं होतं त्यांनी, डायरेक्ट दिलेली आहे. तर आपण एक कुठली तर दुसरी इमेज बघू आणि ती ऍड करून टाकू. ठीक आहे, सध्याला आपण फॉन्ट वगैरे आहे थोडा ऍड करून नेक्स्ट पुढे जाऊ, आणि नंतर तो एखादी इमेज आपण डाउनलोड करून ठेवू आणि ते ऍड करू. ओके, तर सांगा आयकॉन सांगा मला सर्व फास्ट. हाईट 60 आहे आणि विड्थ 75. 60 आहे, म्हणजे जी फॉन्ट साईज का करू, ठीक आहे. नेक्स्ट, फॉन्ट वेट किती असेल, रेग्युलरच असेल माझ्या मते. बोल्ड आहे, बोल्ड आहे. बोल्ड आहे, ते काही मिळणार नाही आपल्याला, थोडस बोल्ड आहे. आणि कलर काय हो, व्हाईट. तिथं ब्लॅक आलाय. आणि मार्जिन बॉटम मेजर केली का, 60 पिक्सल. 60. आता तो गेला आयकॉन का बरं, बॅकग्राऊंड पण कलर व्हाईट आहे आणि तो टेक्स्टचा पण कलर, आयकॉनचा पण कलर काय व्हाईट झाला. ठीक आहे, तुमचा आपण स्टॉप करू.